मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 4 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.5 बी अ शेफ पार्ट 1. चला तर शेफ बनण्याचे इथे प्रयत्न करून घेऊया. लेट्स बी क्युरियस. चला तर उत्सुक होऊया किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. बनानाज आर रिच इन विटॅमिन्स अँड एनर्जी. जे बनानाज असतात, बनानाज म्हणजेच काय, केळी. जे केळी असतात त्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आणि एनर्जी म्हणजेच काय, ऊर्जा असते. दे हेल्प अस स्टे स्ट्रॉंग अँड हेल्दी. बनानामुळे किंवा केळीमुळे आपण कसे राहतो, स्ट्रॉंग बनतो आणि हेल्दी म्हणजेच काय, निरोगी बनतो. दे ऑल्सो हेल्प इन अ डायजेशन अँड मेक अ क्विक नॅचरल स्नॅक्स फॉर एव्हरीवन. तर हे जे बनाना आहे किंवा केळी आहे, डायजेशनसाठी म्हणजेच काय, पचनक्रियेसाठी खूपच चांगलं आहे. आपल्याला पचनक्रिया आपली खूपच छान करून देते. आणि क्विक म्हणजेच काय, चटकन झटपट होणारा आणि नॅचरल म्हणजेच काय, नैसर्गिक हा नाश्ता सगळ्यांसाठी आहे. चला तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. लेट्स मेक अ बनाना मिल्कशेक. तर येथे आपल्याला बनाना मिल्कशेक प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचे आहे. त्याच्यासाठी खाली काही इन्ग्रेडियंट्स देण्यात आलेले आहेत. इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय, साहित्य देण्यात आलेले आहेत, ते समजून घेऊया. 1 राईप बनाना. राईप म्हणजेच काय, पिकलेला. एक पिकलेला बनाना घ्या किंवा एक पिकलेली केळी घ्या. अ ग्लास ऑफ कोल्ड मिल्क. तर एक ग्लास थंड दूध घ्या. 1 टीस्पून ऑफ शुगर ऑर हनी. तर 1 चमचा साखर किंवा 1 चमचा मध घ्यायला सांगितलेलं आहे. हनी म्हणजेच काय, मध. अँड 2-3 आईस क्यूब. तुम्हाला जर कोल्ड किंवा थंड मिल्कशेक आवडत असेल तर येथे तुम्ही बर्फाचे तुकडे घेऊ शकता. तर हे बनाना मिल्कशेक तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे पहा. अ ब्लेंडर ऑर अ मिक्सचर. तर जेथे आपण एकत्र करतो, सगळे साहित्य ब्लेंड करतो, बारीक करतो, त्याला ब्लेंडर तरी असे म्हणतात किंवा मिक्सचर असे तरी म्हणतात. अ ग्लास. मिल्कशेक तयार झाल्यानंतर ग्लासमध्ये काढण्यासाठी तेथे आपल्याला ग्लास लागणार आहे. अँड अ स्पून. तर चमचा सुद्धा येथे आपल्याला लागणार आहे. तर खाली आपल्याला स्टेप्स देण्यात आलेल्या आहे. कोणकोणत्या स्टेप्सनं येथे आपल्याला बनाना मिल्क बनवायचं आहे ते येथे पाहून घेऊया. स्टेप ए मध्ये सांगण्यात आलेलं आहे, पील द बनाना अँड कट इंटू द स्मॉल पीसेस. तर बनानाचं जे वरचं जो साल असतो त्याला काय करा म्हणलेलं आहे, काढा म्हणलेला आहे, सोला म्हणलेला आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये पील असे म्हणतात. अँड कट इंटू द स्मॉल पीसेस. आणि त्या बनानाला किंवा त्या केळीला आपल्याला काय करायचं आहे, स्मॉल तुकड्यांमध्ये किंवा स्मॉल पीसेसमध्ये काय करायचं आहे, कट करायचं आहे. त्यात आफ्टर B1 स्टेप आहे, पुट द बनाना पीसेस इंटू द ब्लेंडर. तर हे सगळे जे केळीचे छोटे छोटे जे तुकडे आहेत किंवा बनानाचे जे स्लाइस आहेत ते आपल्याला ब्लेंडरमध्ये किंवा मिक्सरमध्ये घालायचं आहे. ॲड मिल्क अँड शुगर ऑर हनी. त्यात दूध घालायचं आहे, साखर किंवा मध घालायची आहे. ब्लेंड एव्हरीथिंग फॉर 1 to 2 minutes until it स्मूथ. जोपर्यंत स्मूथली ब्लेंड होत नाही, पूर्ण ब्लेंड होत नाही, तोपर्यंत 1 ते 2 मिनिट ब्लेंडर किंवा मिक्सर काय करा, ब्लेंड करा असं म्हटलेलं आहे. pour it into the glass. जे स्मूदी तिथे तयार झालेलं आहे, जे मिल्कशेक तिथे तयार झालेला आहे, तो ग्लासमध्ये काय करा म्हटलेला आहे, काढा असं म्हटलेलं आहे. अँड F1 स्टेप सांगण्यात आलेला आहे, ॲड आईस क्यूब इफ यू लाईक इट कोल्ड. जर तुम्हाला थंड मिल्कशेक आवडत असेल तर त्यात तुम्ही तेथे आईस क्यूब घालू शकता. युअर यम्मी बनाना मिल्कशेक इज रेडी. ड्रिंक इट अँड फील रिफ्रेश्ड. तर तुमचं चविष्ट, यम्मी म्हणजेच काय, चविष्ट बनाना मिल्कशेक येथे रेडी झालेला आहे. आणि त्याला काय करा म्हणलेलं आहे, प्या असं म्हणलेलं आहे. आणि ताजेतवाने फील करा, ताजतवाना फ्रेश व्हा असं येथे म्हणण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे बनाना मिल्कशेक आहे, अशा प्रकारे येथे आपण प्रिपेअर करू शकतो. तर येथे आपण व्हिडिओमध्ये पाहून घेऊ शकतो पहा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळे जे आहेत बनानास त्यांना पील करून घ्यायचे आहे. छोटे छोटे तुकडे करून त्यांना मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. दूध, साखर किंवा हनी किंवा अदर थिंग्स पण तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. अशा प्रकारे येथे तुम्ही बनाना मिल्कशेक प्रिपेअर करू शकता. दॅट आफ्टर खाली आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. रीड अँड लर्न म्हटलेलं आहे. राईट म्हणजेच काय, पिकलेले, पूर्ण पिकलेले आणि खाण्यासाठी
योग्य. ब्लेंड म्हणजेच काय? टू मिक्स स्मूथली युजिंग अ ब्लेंडर. पूर्णपणे बारीक वाटणे, एकत्र करणे, ब्लेंड करणे. कशाचा वापर करून? ब्लेंडरचा वापर करून त्यालाच येथे ब्लेंड असं म्हटलेलं आहे. रिफ्रेश म्हणजेच काय? मोर एनर्जेटिक अँड फ्रेश म्हणजेच काय? जास्तीत जास्त एनर्जी फील करणे आणि फ्रेश वाटणे त्यालाच रिफ्रेश्ड असं म्हटलेलं आहे. तर सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. राईट 3-4 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट ड्रिंक. तर तुमच्या आवडीचे जे काही ड्रिंक्स आहेत त्याबद्दल 3 to 4 सेंटेन्सेस किंवा 3 ते 4 वाक्य इथे लिहा असं म्हटलेलं आहे. जसं की येथे आपल्याला एक्झाम्पल दाखवण्यात आलेलं आहे पहा. आय लाईक मँगो ज्यूस. इट्स स्वीट अँड येलो. इट मेक्स मी हॅपी इन समर. तर येथे आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगण्यात आलेलं आहे की मला मँगो ज्यूस आवडतं आणि हा टेस्टला कसा असतो? गोड असतो आणि त्याचा कलर कसा असतो? येलो असतो आणि हा उन्हाळ्यामध्ये म्हणजेच काय समरमध्ये आपल्याला काय करून देतो? हॅपी फील करून देतो. त्याच प्रकारे येथे आपण याच प्रकारचं अजून एक येथे 3 to 4 सेंटेन्सेस ड्रिंक बद्दल लिहू शकतो पहा. माय फेवरेट ड्रिंक इज लेमनेड म्हणजेच काय? लिंबू पाणी. इट इज स्वीट अँड सॉर इन टेस्ट. इट मेक्स मी फील फ्रेश अँड एनर्जेटिक इन समर. इट इज अ व्हेरी हेल्दी अँड इझी टू मेक ॲट अ होम. तर अशा प्रकारे आपण फेवरेट ड्रिंक बद्दल 3 to 4 सेंटेन्सेस इथे लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.5 बी अ शेफ पार्ट 1 हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.